केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका पार पडतील आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागतील। लोकसभा निवडणुका राज्यात 5 टप्प्यात झाल्या होत्या। त्या मानाने विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना बुचकळ्यात टाकले। लोकसभा निवडणूक 2-3 टप्प्यात घेतली, आज अचानक एकाच टप्प्यावर आले। निवडणूक आयोगाने बराच वेळ सरकारला दिला आणि सरकारने मनाला येईल तशा योजना जाहीर केल्या। राज्याची तिजोरी खाली केली, जे होईल ते वाटप करण्याचं काम सरकारनं केलं। अर्थात तिजोरीत काहीच नाही। अशा परिस्थितीत निवडणूक एवढे दिवस पुढे ढकलली आणि आज निवडणुकीची घोषणा केली असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी निवडणूक आयोगावर टीका केली। खरं तर 2014 पासून राज्यात निवडणूक एकाच टप्प्यात होत आली, पण राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे या पक्षांना एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांचा फटका बसेल असं बोललं जातंय। तर राष्ट्रीय पक्षांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे। पण राज्यातील प्रादेशिक पक्षांना एकाच टप्प्यातील निवडणुकीचा फटका कसा बसू शकतो आणि राष्ट्रीय पक्षांना याचा कसा फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। प्रादेशिक पक्षांना एकाच टप्प्यातील निवडणुकींचा फटका बसू शकतो हे म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे या पक्षांकडे नसलेले राज्यस्तरीय कार्यकर्ते। शरद पवार गट, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे राज्यातील 4 प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत। तर भाजप आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत। राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी असते। कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्ते ही पक्षाची मोठी संपत्ती मानली जाते, पण कार्यकर्त्यांच्या मर्यादित संख्येमुळे एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या तर एका विभागातील प्रादेशिक पक्षांचे कार्यकर्ते दुसऱ्या विभागात प्रचाराला जाऊ शकत नाहीत। प्रादेशिक पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपल्याच भागात काम करावं लागतं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका राज्यात 5 टप्प्यात पार पडल्या। यावेळी प्रादेशिक पक्षांच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या विभागात जाऊन काम करण्याची संधी मिळाली। त्यामुळे ठाकरे गट असो किंवा शरद पवार गट यांना आपल्या स्ट्रॉंग होल्ड नसलेल्या विदर्भात सुद्धा चांगली कामगिरी करता आली। या उलट विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडतील। यात महत्त्वाचे असणारे नेते विधानसभा निवडणुकीचे समन्वयक आपापल्या भागात अडकून पडतील, ज्याचा फटका प्रादेशिक पक्षांना बसू शकतो। राष्ट्रीय पक्ष एकाच टप्प्यात निवडणुका झाल्यास दुसऱ्या राज्यातील पर्यवेक्षक बोलावतात, जसं की महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने मध्य प्रदेशमधून नेते बोलावलेत, तर काँग्रेसनं राजस्थानमधून नेते बोलावलेत। प्रादेशिक पक्षांपाशी मात्र अशी इतर राज्यातील नेत्यांची फौज नसते, ज्याचा त्यांना फटका बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतात। राज्यातील प्रादेशिक पक्षांना एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा फटका बसू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे एकाच नेत्यावर अवलंबून असणं। महाराष्ट्रातील 4ही प्रादेशिक पक्षांचा विचार केला तर अजित पवार गट पूर्णपणे अजित पवारांच्या प्रचारावर अवलंबून आहे। शरद पवार गट पूर्णपणे शरद पवारांच्या सहानुभूतीवर अवलंबून असल्याचं सांगितलं जातं। शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी प्रचाराची सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली, तर ठाकरे गटात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनाच प्रचार करावा लागणार आहे। त्यामुळे या सर्व प्रादेशिक पक्षांना 1-2 नेत्यांवरच अवलंबून राहण्याचा फटका यांना त्या निमित्ताने बसू शकतो। शरद पवारांचा पूर्ण फोकस पश्चिम महाराष्ट्रात राहील, त्यामुळे त्यांचं विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ शकतं। उद्धव ठाकरेंचं सगळं लक्ष मुंबईवर असेल, त्यामुळे त्यांना उत्तर महाराष्ट्र सांभाळणाऱ्या नेत्यांची गरज असेल। एकनाथ शिंदेंच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल। आता एकाच टप्प्यात निवडणूक असल्यानं वेगवेगळ्या भागात एकाच वेळी प्रचार करणं या नेत्यांना कठीण जाऊ शकते, पण लोकसभा निवडणुकीत याच्या अगदी उलट होतं। 5 टप्प्यात निवडणुका झाल्यानं उद्धव ठाकरे, शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता। आता या सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना महाराष्ट्रभर सभा आणि मेळावे घेण्यास मर्यादा येतील, ज्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। प्रादेशिक पक्षांना एकाच टप्प्यातील निवडणुकीचा फटका बसू शकतो असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे उमेदवारांच्या यादीवरून होणाऱ्या वाटाघाटी। लोकसभेत 5 टप्पे होते, त्यामुळे काही जागांवर टप्प्यानुसार उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती। या उलट विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होतील, त्यामुळे सर्वच पक्षांना उमेदवारांच्या याद्या लवकर जाहीर करण्यावर भर द्यावा लागणार आहे। अशा वेळी उमेदवारीवरून वाद झाल्यास त्याचा फटका प्रादेशिक पक्षांना जास्त बसतो, कारण राष्ट्रीय पक्ष आपल्याकडच्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळे मित्र पक्षांच्या जागांवर दावा सांगतात। प्रादेशिक पक्षांना अशा वेळी एकतर उमेदवारीवर पाणी सोडावं लागतं आणि उमेदवारी मिळाली तरी प्रचाराला पुरेसा वेळ मिळत नाही। आता लोकसभा निवडणुकीतलं उदाहरण घ्यायचं झालं तर यवतमाळ, वाशिम, नाशिक या जागांवर असंच काहीसं झालं। भाजपनं शेवटपर्यंत या जागांवर शिंदे गटासोबत वाटाघाटी केल्या, पण शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यानं तिथल्या उमेदवारांना प्रचारासाठी वेळ न मिळाल्यानं त्यांचं नुकसान झालं होतं। याउलट राष्ट्रीय पक्षांना एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा फायदा होतो, त्यांच्याकडे विभागवाईज नेते असतात। याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला काँग्रेस आणि भाजपचं देता येईल। काँग्रेसकडे विदर्भात सुनील केदार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत। हे सगळे नेते आपल्या विधानसभेत तर प्रचार करतातच, यासोबत आपल्या अवतीभोवतीच्या विधानसभेत देखील प्रचार करतात। नाना पटोले पूर्व विदर्भ बघतात,
सुनील केदार नागपूर जिल्हा बघतात. या सर्व विभाग वाईज पसरलेल्या नेत्यांमुळे त्या भागात काँग्रेसला प्रचार करण्यास सोपं जातं. आता शरद पवार गटासारख्या प्रादेशिक पक्षांचं उदाहरण द्यायचं झाल्यास त्यांच्याकडे विदर्भ सांभाळेल असा नेताच नाहीये. यामुळेच राष्ट्रीय पक्ष एकाच टप्प्यातील निवडणुकीचा फायदा घेऊ शकतात असं बोललं जातंय. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पक्षांकडे प्रचाराला राष्ट्रीय नेते असतात, जे प्रचाराला येऊन प्रादेशिक नेत्यांचा भार हलका करतात. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देता येईल. महाराष्ट्रात निवडणुका होण्याआधी पंतप्रधान मोदींचे राज्यात 5 दौरे झाले होते. हे दौरे पश्चिम महाराष्ट्र सोडले तर राज्याच्या सर्व भागात झालेत. काँग्रेसचे नेते व संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणुकीची घोषणा होण्याआधी 2दा राज्यातील दौरे केलेत. राष्ट्रीय नेत्यांच्या या दौऱ्यांचा त्या विभागात प्रभाव पडत असतो. त्यांना प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसारखं प्रत्येक विधानसभा कव्हर करावी लागत नाही. उलट राष्ट्रीय नेत्यांचा दौरा झाल्यास विभाग वाईज नेत्यांच्या फळींना ग्राउंडवर काम करण्यास सोपं जातं, कारण त्याआधीच नरेटिव्ह राष्ट्रीय नेत्यांनी तयार केलेलं असतं. आता महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होईल की प्रादेशिक पक्षांना, हे आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निकालातच दिसून येईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कोणाला फायदा होऊ शकतो? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.